अनेक वर्ष आहे वास्तू आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून पातळी नसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणावर वंदन केलं. बुवांना मी अनेक उत्तर दिलेली आहेत. बुवा आज मी प्रयत्न करतोय लक्ष असावं त्या संत सद्गुरूंचं नाव बुवा ऐका. परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर पडावं. कारण गेल्या वर्षी साधारण घराण्याचा प्रश्न आमच्या संत मोरे बुवांचा मी पडलो. मी म्हणजे माझ्या गुरुनी पडला तर पडलो. मग अशा मोठ्या शहराचे प्रश्न पडायला भारी वाटतं आणि मोठेपणाचा की ते मान्य करून घेतो. आज आता मोठेपण आहे ते माझ्यावर नाराज आहे सांगत तर त्या सद्गुरूंचं नाव काही योगेश्वर याज्ञवल्क्य यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी कोणी बदलला प्रश्न. होय बदलला मागे आहे पण तुम्हाला 7 जून माझ्या आदल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घ्या. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बहिणीला कोणी वरदान दिलं एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोळती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तुझा शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिल्यावर सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला खोड दिलेली आहे. अजून जर खोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त तुमची तयारी करते. आता प्रश्न पण फक्त एका त्याचं मुकड्याचं गातो नंतर फरमाईश घेतो. दीवाना मैं तेरा दीवाना लावा ध्यान येऊन उघड कान ओ श्रीमान ओ निकम ऐका. शरद फणस बाबा कमळ अतुल फणस माझ्या समोर का आमच्याकडे होता ना निकम गाडी नंबर 15 पवन भाया सवयी याचे कंडक्टर राजेश निकम. पिवळी करणारे पिवळे का यांना असलं पिवळंच का आवडतं या. वा ठीक आहे तरी पण चला मी काय बोललेलं आहे. लावा ध्यान येऊन इकडं कान सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या माने. अरे सवाल माझा सोडून घ्या सभेमध्ये साऱ्या माने. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या माने. तुझ्या नशिबात